हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत फिजिकल स्क्रुटिनी मोड और ई स्क्रुटिनी मोड यांच्यातील ॲडव्हांटेजेस आणि डिसॲडव्हांटेजेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर अगोदर आपण ॲडव्हांटेजेस पाहूयात. तर ई स्क्रुटिनी मोडचे ॲडव्हांटेजेस काय आहेत? नो नीड टू व्हिजिट FC सेंटर. तर डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला FC सेंटरला जायची गरज नाही आहे. ई स्क्रुटिनी मोड तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं आहे? सेकंड ॲडव्हांटेज आहे यू कॅन सबमिट इट फ्रॉम होम. तर तुम्ही डॉक्युमेंट घरून वेबसाईटवर अपलोड करून व्हेरीफाय करू शकता. तर हे झाले ॲडव्हांटेजेस ऑफ ई स्क्रुटिनी मोड. त्यानंतर आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. तर याचे ॲडव्हांटेजेस काय आहेत? तर फास्ट व्हेरिफिकेशन होत आहे. तर ई स्क्रुटिनी मोड तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर व्हेरीफाय होण्यासाठी खूप टाईम लागतो. त्यामध्ये खूप टाईम लागतो आणि इथे फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये डॉक्युमेंट तुम्ही कॉलेजमध्ये घेऊन व्हेरीफाय करण्यासाठी गेलात की लगेच तुमची व्हेरिफिकेशन होते. तर त्यानंतर आहे ई स्क्रुटिनी मोड डिसॲडव्हांटेजेस. तर डिसॲडव्हांटेजेस काय आहेत ई स्क्रुटिनी मोडचे? तर इट मे टेक लॉंग टाईम टू व्हेरीफाय. खूप टाईम लागतो ई स्क्रुटिनी मोडने डॉक्युमेंट व्हेरीफाय होण्यासाठी. तर हे झाले ई स्क्रुटिनी मोडचे डिसॲडव्हांटेजेस. त्यानंतर आहे फिजिकल स्क्रुटिनी मोडचे डिसॲडव्हांटेजेस काय आहेत? तर नीड टू व्हिजिट FC सेंटर. तुम्हाला घर सोडून FC सेंटरला म्हणजेच तिथे डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात ज्या कॉलेजला तिथे तुम्हाला जावे लागते आणि तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागते. आणि सेकंड आहे स्कॅम. जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर तर ते काय करतात? तुमचा पासवर्ड आणि ईमेल ID मागतात आणि तुम्ही दिल्यानंतर ते काय करतात? कॉलेज लिस्ट अपलोड करायच्या टायमाला त्यांच्या कॉलेजचं नाव 1 नंबरला टाकतात आणि तिथे तुम्हाला ते कॉलेज लागलं तर तेच घ्यावं लागतं. त्यामुळे असे स्कॅम भरपूर होतात फिजिकल स्क्रुटिनी सेंटरवर. तर असे आहेत डिसॲडव्हांटेजेस आणि ॲडव्हांटेजेस. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.